गई गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पच्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आम्ही बघतो आहे आणि लेश्या प्रकरण आमचं सुरू आहे. लेश्येमध्ये आम्ही बघितलं कृष्ण नील कापूस यांचं एक कॉम्बिनेशन करून आम्ही 3 लेशांच्या संबंधात 24 स्थानं बघितली. नंतर पीत आणि पद्म या 2 शुक्ल लेशांच्या कॉम्बिनेशन मध्ये परत आम्ही 24 स्थानं बघितली. आणि आज आमची सुरू आहे आता शुक्ल लेशा. यावर कुणाला काही प्रश्न आहे की क्लिअर झालेलं आहे पूर्ण प्रकरण? मला वाटते बऱ्यापैकी क्लिअर झालं असावं. शुक्ल लेशा आपण पाहू. शुक्ल याचा अर्थ आहे पांढरा, ज्याचा द्रव्यवेदानी शुक्ल लेशा. या ठिकाणी द्रव्यवेद महत्वाचा नाही, भाववेदानी कथन आहे. म्हणून अंतरंगामधले परिणाम ज्याचे अत्यंत मंद आहे तो शुक्ल लेशा वाला जीव म्हटल्या जातो. आणि दाखवणारच आहे कशा प्रकारचे शुक्ल लेशा असणाऱ्या जीवाचे परिणाम असतात. या शुक्ल लेशामध्ये 3 गतीतील जीव असू शकतात. फक्त नरक गतीमध्ये शुक्ल लेशा असणार नाही. आणि गुणस्थानाच्या परिपाटीनुसार बघितलं तर पहिल्या गुणस्थानापासून 13व्या गुणस्थानापर्यंत शुक्ल लेशा असू शकते. मिथ्या दृष्टीला देखील शुक्ल लेशा असू शकते. तिर्यंच जीवांना देखील शुक्ल लेशा असू शकते. आणि म्हणून शुक्ल लेशावाले 3 गतीतील जीव आणि 1 ते 13 गुणस्थान पर्यंतचे जीव राहतील. या अपेक्षेने ही तालिका आपण लावू. गती किती राहतील? गती या ठिकाणी फक्त तीनच. नरक गती राहणार नाही, बाकी 3 गती राहतील, तिर्यंच, मनुष्य आणि देवगती. इंद्रिय किती राहतील? पंचेंद्रिय. पंचेंद्रिय. पंचेंद्रियच राहील. नंतर काय? त्रसकायिक. त्रसकाय. योग पूर्ण 15. पूर्ण 15 राहतील. वेद वेदही 3 पण राहू शकतात. वेदही 3 पण राहतील. आणि 9व्या गुणस्थानाच्या अवेद भागानंतर हा वेद रहित पण होईल. नंतर कषाय. कषाय पण पूर्ण राहतील. 25 आहे. कषाय पण पूर्ण आहे. 16 आणि 9 कषाय. आणि याची विभागणी आम्हाला करायची असेल तर 3 गुणस्थानानुसार जर आम्ही लावले कषाय तर पहिल्या गुणस्थानात 25 ही कषाय राहतील. दुसऱ्याही गुणस्थानात 25 कषाय राहतील. तिसऱ्या गुणस्थानात 4 अनंतानुबंधी कमी करायचे. हा. तिसऱ्यामध्ये तिसऱ्या 4 अनंतानुबंधी कमी केले. चौथ्यामध्ये पण अनंतानुबंधीच नाहीये. हा. 5व्यामध्ये मात्र अप्रत्याख्यान कमी करायचे. 8 कमी होईल. नंतर 6व्यापासून 12 कमी होईल. 12 कमी करायचे. 6 पासून संज्वलन आणि श्रेणी आरोहण केल्यानंतर 9व्या गुणस्थानामध्ये क्रमाने संज्वलन, क्रोध, मान, माया कमी करायची. 10व्यामध्ये लोभ कमी करायचा. असे करत तो जीव कषायातीत 11 किंवा 12व्या गुणस्थानात असू शकतो. ज्ञान 5 ज्ञान, 3 कुज्ञान, 5 ज्ञान असेल तर 13 गुणस्थानामध्ये 5 ज्ञान राहतील. 13व्या पर्यंत आहे म्हणून 5ही ज्ञान आणि 3 कुज्ञान. पण परत विवक्षा हीच लावायची
की पाचही ज्ञान युगपत कोणत्याही जीवाला नसतातच. नसते. म्हणून 4+1 हम्म. 4 पर्यंतची ज्ञान 12व्यापर्यंत आणि 13व्यात मात्र एकच अशा तऱ्हेची ज्ञान राहतील. संयम सगळे राहतील. सगळे सातही. संयम राहतील. हा, आणि गुणस्थानाच्या क्रमानुसार लावले तर 1 ते 4. असंयम, असंयम 5व्यामध्ये. सकल संयम, संयम असंयम सकल म्हणजे संयम. संयम असंयम हा, झाला. संयमासंयम. नंतर सामायिक 6 पासून पुढे छेदोपस्थापना आणि परिहार विशुद्धी. नंतर परिहार विशुद्धी 9 पर्यंत. हा सामायिक परिहार विशुद्धी 6-7 मध्येच. हा परिहार विशुद्धी 6-7 मध्येच आणि सामायिक आणि छेदोपस्थापना 9 9व्याला पर्यंत. 10व्यामध्ये सूक्ष्म सांपराय सूक्ष्म सांपराय आणि मग आणि 11व्यापासून यथाख्यात. 11-12 यथाख्यात पुढे. दर्शन चारी पण असतील मग आता सामान्यापेक्षा. 4 पण आहे. 3+1 असंच इथे पण पाहायचं. हा, लेशा स्वकीय म्हणजे शुक्ललेशा. स्वकीय. हा, भव्य दोन्ही भव्य अभव्य दोन्ही आहे. सम्यक्त्व 6 पण. 6 पण सम्यक्त्व आहे. संज्ञी संज्ञित राहतील. संज्ञीच आहे. आहारक दोन्ही प्रकारचे राहील. आहारक आणि अनाहारक. अनाहारक कोणत्या अपेक्षेने? केवळ आहारक ज्ञानाच्या पण आणि आणि के आहारक समुद्घाताच्या अपेक्षेने पण. आहारक वृद्धी आहारक आहारक वृद्धीच्या अपेक्षेने. तिथे तिथे लावायच्या पेक्षा मरणाच्या अपेक्षेने लावू शकतो ना. 1 ते 13 गुणस्थान घेतले आहे म्हणून पहिलं, दुसरं आणि चौथं गुणस्थान मरण अपेक्षेने अनाहारक मध्ये लावू शकतो. 13वं गुणस्थान केवळ समुद्घाताच्या अपेक्षेने अनाहारक दशेमध्ये टाकता येतं. आणि 6व्यामध्ये तो अनाहारक मिश्र आहे. अनाहारक नाही बनत ना. मिश्र बनतो गुणस्थान. हा, मिश्र बनतो. आहारक मिश्र बनतो. गुणस्थान 1 ते 13 आता. 1 ते 13. जीव समास सैनी पंचेंद्रिय, संज्ञी पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती साही पर्याप्ती आहे. प्राण प्राण पण बाहेर आहे. 10 प्राण आहे. संज्ञा चारी पण. चारी पण आहे. पुढे संज्ञातीत पण झाला आहे. उपयोग 12. 4 दर्शन उपयोग, 7 दर्शन उपयोग, 8 ज्ञान उपयोग. म्हणजे 12 पण उपयोग आहे. पूर्णच्या पूर्णच उपयोग आहे. ध्यान ध्यान 1 कमी फक्त म्हणजे 15. शेवटचं 15 ध्यान. 14व्याच्यातलं कमी राहतं. 14व्यातलं 1 सूक्ष्म विपरीत क्रिया निवर्तिनी 1 कमी राहील आणि बाकी सगळे 15 ध्यान. आश्रवाचे भेद आश्रवाचे भेद पूर्ण 57 राहील. पूर्ण 57 आहे. जाती फक्त आणि मनुष्य. नरजातीच्या जाती कमी होतील. नरकीचा कमी करायचा म्हणजे 22 लाख जाती 3 याच्या आणि कुल 83 लाख करोड कुल. अशा प्रकारे नरक संबंधी कुल नाही लावायचे. भाव औपखेमिक सम्यक्त्व चारित्र दोन्ही असू शकतील. दोन्ही आहे. शाईक सम्यक्त्व सगळेच राहील. 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने शाईक भाव सगळेच 13वं राहतील. गुणस्थान आहे त्याच्यामुळे क्षायिक भाव 9च्या 9 पण राहतील. क्षायोक्षमिक भाव 4 सुज्ञान, 3 कुज्ञान, 3 दर्शन, 5 लब्धी, क्षयक्षमिक चारित्र सम्यक्त्व, सम्यक्त्व, देसंयम, सकल संयम सगळेच राहतील. सगळेच आहे. 18च्या 18 ही भाव आहेत क्षयक्षमिक मध्ये. औदैक मध्ये फक्त 1 गती नरक फक्त गती कमी 1 गती होते. कमी करायची. बाकी 1 सगळे गती राहतील. बाकीचे सगळे आहे. आणि पारिणामिक मध्ये तिन्ही पण राहतील. तिन्ही पण राहतील. आता पुढचा प्रश्न आहे. शुक्ललेशा किसे कहते है. शुक्ललेशा अत्यंत मंद परिणाम ह्या जीवाचे असतात जो पक्षपात नाही करता.
म्हणजे पक्षपात करत नाही म्हणजे चांगल्याला चांगलंच म्हणेल, वाईटाला वाईटच म्हणेल. स्वतःच आहे म्हणून तो त्या ठिकाणी पक्षपात करणार नाही. म्हणून पक्षपात करत नाही, निदान न करता. हो, निदान देखील तो करणार नाही की मला अशा प्रकारचा कोणत्याही जीवाचा बदला घ्यायचा आहे, हे पण निदान मध्ये येतं. किंवा मला अशा पुढच्या भावामध्ये सुखोपभोगाची सामग्री प्राप्त झाली पाहिजे, अशा प्रकारचा देखील भाव त्याच्या अंतरंगामध्ये राहणार नाही. नंतर सबसे समान व्यवहार करता हो, जिसे परमे राग द्वेष या स्नेह न हो, ये सब कुछ शुक्ललेशा के लक्षण है. निर्वैरता, वैर ठेवणार नाही. थोडा काळासाठी वैर मनामध्ये आलं तरी देखील मुनी मन सम उज्ज्वल अशा प्रकारचा त्यांचं मन असल्यामुळे लगेचच तो निर्वैर होते. वितरागता, शत्रु के भी दोषों पर दृष्टि न देना, निंदा न करना, पाप कर्मों के उदासीनता और श्रेयो मार्ग में रुचि आदि शुक्ललेशा के लक्षण है. शुक्ललेशा वालों के निवृत्त हे सगळं पहिल्या निवृत्त गुणस्थानात कसं राहील? म्हणजे हे जे आता राहू वर्णन शकतं. केलं राहू शकतं. हे सगळं राहू शकतं. एखादा इतका मंद परिणामी असतो की त्याला कितीही त्रास दिला तरी देखील त्याच्या मनामध्ये वैर, बदला घेण्याचा परिणाम हा राहणार नाही. शुक्ललेशा मिथ्या दृष्टीला देखील सांगितलेली आहे. त्याचे परिणाम जर घाणीमध्ये त्याला पिळलं तरी तो हू की चू पण करणार नाही, इतके मंद परिणाम पहिल्या गुणस्थानामध्ये देखील असू शकतात. द्रव्यलिंगींचं प्रकरण सांगताना द्रव्यलिंगी मुनी 9व्या ग्रैवेकापर्यंत जाऊ शकतो. आहे कोणतं गुणस्थान? मिथ्यात्व गुणस्थान आहे. मिथ्यात्व गुणस्थानामध्ये इतक्या साम्य परिणामामध्ये ते राहतात आणि कोणत्याही तऱ्हेचा कशाचाही ते प्रतिकार करत नाही. आणि तरी देखील त्यांच्या जीवनात कुठेतरी अशी पक्की निर्गाठ आहे की जी सुटत नाही. आणि म्हणून त्यांना मिथ्यात्वापासून ते सम्यक्त्वात येऊ शकत नाही. द्रव्यलिंग अत्यंत श्रद्धेपूर्वक पालन करत आहे. बाह्यतः पाहिलं तर त्यांच्या आचरणात कोणत्याही तऱ्हेची खोट नाही आहे, विपरीतता नाही आहे. आणि तरी देखील ते मुनी मिथ्यादृष्टी आहे, परिणामांमध्ये अत्यंत मंदता आहे. राहू शकतात असे जीव. म्हणजे द्रव्यलिंगी मुनीचं पण पहिलं गुणस्थान असू शकतं तसं. हो, द्रव्यलिंगी मुनी म्हणजे ज्याला सम्यक दर्शनाची ज्यांना प्राप्ती झाली नाही. द्रव्यलिंग 3 प्रकारे सांगण्यात येतं. परत लक्षात घ्या, द्रव्यलिंगीचं फक्त पहिलंच गुणस्थान आहे असं एकांतानी नाही म्हणता येत. एकांतानी नाही म्हणता येत नाही. पण जे द्रव्यलिंगी आम्ही म्हणतो आहे, द्रव्यलिंगी याचा अर्थ काय काय समजला? त्यांनी मुनिलिंग धारण केलं, निग्रंथ वगैरे जे आहे मुनिलिंग बाह्य धारण अक्षर केलंय. बाह्यतः पूर्णतः ते आचाराचं पालन करत आहे आणि श्रद्धेनी करत आहे. परत लक्षात घ्या की ते मुनिव्रत धारण करायलाच पाहिजे, ही अतोनात श्रद्धा देखील त्यांच्या जीवनात आहे. आणि तरी देखील त्यांचं मिथ्यात्व गुणस्थान असू शकतं पहिले. म्हणजे 6वं 7वं बाह्यतः वेश मुनींचा, आचरण मुनींचं, श्रद्धा पण त्या क्रियेवर, पण तरीही अंतरंगात भाव भासना नाही. शरीर आत्म्याबद्दल पृथकत्व नाही किंवा कर्माबद्दल म्हणजे कर्माबद्दल हे पर आहे हा भाव नाही आहे. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये काय राहू शकतं? पहिलं गुणस्थान असू शकतं. त्यालाही द्रव्यलिंगी म्हणतात. दुसरा द्रव्यलिंगीचा प्रकार हा आहे की मुनींचं गुणस्थान 6वं आणि 7वं असतं. समजा हे मुनी 6व्या आणि 7व्या गुणस्थानातून च्युत झाले, म्हणजे 6व्या आणि 7व्या गुणस्थानाची विशेषता काय आहे? त्यांना संज्वलनचा उदय असावा लागतो. संज्वलन कषायाचा उदय आहे, बाकी 12 कषायांचा त्यांना अनुदय आहे. आता ही उदयाची प्रक्रिया इतकी सूक्ष्म आहे कर्माच्या उदयाची, परिणामांची, की त्यांना यदा कदाचित समजा अप्रत्याख्यानावरण कर्माचा उदय आला, काय झालं? गुणस्थान खाली आलं. जे 6वं 7वं गुणस्थान आहे त्या गुणस्थानापासून ते च्युत झाले. मुनिव्रतामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाही, परंतु अप्रत्याख्यानावरणाचा उदय आल्यामुळे
जी 6व्या आणि 7व्या गुणस्थानाची स्थिती होती ती न राहता ते 5व्या गुणस्थानात आले. 5व्या गुणस्थानात आले त्यांनाही द्रव्यलिंगी म्हटलेलं आहे. पण हे सम्यक्त्ववाले आहे. आता हे मोक्षाला जाणारे आहे. हे याच्यामध्ये अंतर करायचं. आणि समजा ते 7व्या गुणस्थानात आहे आणि 7व्या गुणस्थानात त्यांना प्रत्याख्यानावरण कषायाचा उदय आला तर काय झालं? 7व्या गुणस्थानापासून ते पतित झाले. कोणत्या गुणस्थानात आले? 4थ्या गुणस्थानात आले. 4थ्या गुणस्थानात आले तरीही त्यांना द्रव्यलिंगीच म्हणणार आहे. आणि हे कोण ठरवणार? कारण भाव तर एवढे परिणमनशील आहे, इतके सूक्ष्म आहे, इतके बदलतात आहे की या भावांचा निर्णय कोणताही करू म्हणजे ज्यांना कारमाण वर्गणेचं ज्ञान आहे, अवधी ज्ञानी, मनपर्य ज्ञानी त्याचा निर्णय करू शकतात. मतिश्रुत ज्ञानाने त्याचा निर्णय होऊ शकत नाही. म्हणून आज आम्ही कोणते मुनी द्रव्यलिंगी आहे, कोणते भावलिंगी आहे याचा आम्ही निर्णय करू शकत नाही. आणि याचा निर्णय आणि कदाचित ते 5व्या गुणस्थानात आले अंतर्मुहूर्तातच परत त्या कषायांचा त्यांना अनुदय संभवनीय आहे. म्हणून परत 5व्यातून कुठे जातील? 7व्यात. 4थ्यातून कुठे जातील? 7व्यात. फक्त एक लक्षात घ्यायचं याच्यामध्ये की 5व्यातून ते 6व्यात नाही जात. 6वं गुणस्थान उतरतानाच आहे. म्हणून 5व्यातून 7व्यात जातील. जायचं असेल वर जातील. 4थ्यातून 7व्यात जातील. पहिल्यातून 7व्यात जातील. म्हणजे त्यांच्या परिणामांना अशा प्रकारे आम्ही निकष एकदम की हे असेच आहे असं म्हणता येत नाही. कारण संयम लब्धी स्थानं अनेक प्रकारची सांगितली आहे. असंख्यात लोक प्रमाण सांगितलेली आहे संयम लब्धी स्थानं. त्याच्यामुळे त्यांचा जरी त्या कषायांचा अनुदय असला तरी त्याची तीव्र मंदता आम्ही परत ज्ञात नाही करू शकत. जरी आम्ही कथन करताना म्हणतो की 6व्या गुणस्थानात मुनी आहे म्हणजे त्यांना संज्वलन कषायाचा तीव्र उदय आहे. पण तीव्र उदय म्हणत असताना त्या तीव्रतेला आम्ही मापन नाही करू शकत कशा प्रकारचा तीव्रता आहे. कधी मंद परिणाम असेल त्या तीव्रतेतही, कधी थोडा जास्त तीव्र असेल, सांगू नाही शकत. मंदता आहे म्हणतो 7व्यात, पण मंदता देखील कशा प्रकारची त्यालाही आम्ही सांगू शकत नाही. कारण आमचं ज्ञान तिथपर्यंत श्रुतज्ञान पोचू नाही शकत. आम्ही अनुमानाने ज्ञात करू शकतो की अशा तऱ्हेने त्या लेशांच्या छटांवरून आम्ही ते लावू शकतो. म्हणून सांगितलं पहिल्यांदा आपण लेशा पाहताना की काय आहे? असंख्यात लोक प्रमाण परिणाम आहे. त्याला आम्ही थोड्या थोड्या फरकाचं असेल तरी त्याला गौण करून एक त्याची कॅटेगरी केलेली आहे. म्हणून प्रश्न होता शुक्ललेशेमध्ये पहिलं गुणस्थान तर संभवनीय आहे, काही अशक्य नाही आहे. पुढचा प्रश्न, शुक्ललेशा वालों के निवृत्त अपर्याप्तक अवस्था में कितने योग होते हैं? शुक्ललेशा आणि निवृत्त अपर्याप्तक अवस्था, आता त्याच्यामध्ये त्याला योग किती होतील? तिन्ही मिश्र, योगाचे भेद, औदारिक मिश्र, आहारक मिश्र आणि वैक्रियक मिश्र. वैक्रियक मिश्र. कारण काय पाहिलं आम्ही? निवृत्त अपर्याप्तक अवस्था पाहिली. निवृत्त अपर्याप्तक अवस्था बघताना आम्हाला कारमाण काय योगही नाही बघायचा, कारण कारमाण काय योग काय झाला? अनारक अवस्थेत आहे. आणि इथे मिश्र अवस्था आम्ही बघतो आहे. निवृत्त अपर्याप्तक अवस्था म्हणजे मिश्र पाहतो आहे. म्हणून 3 प्रकारचे योग आहे. औदारिक मिश्र राहील किंवा वैक्रियक मिश्र राहील किंवा आहारक मिश्र राहील. औदारिक मिश्र कसा राहील? तर तो मनुष्य गतीत येणारा किंवा तिर्यंच्या गतीत येणारा जीव असेल. औदारिक मिश्र जे त्याला औदारिक मिश्र राहील, हे बरोबर आहे. आता शुक्ललेशे मधला एखादा देवगती मधला जीव आहे आणि या ठिकाणी तर त्यांनी सम्यक दृष्टीच देव घेतलेले आहे. शुक्ललेशा वाले सम्यक दृष्टी देव जब मनुष्य गति में आते हैं तब औदारिक मिश्र का योग में शुक्ललेशा होती है. पहिला. नंतर 13व्या गुणस्थानामध्ये जेव्हा समुद्घात करतो आहे, समुद्घाताचे 2 समय त्याचे जे आहे ते औदारिक मिश्र काय योगाचे असतात.
कोणते दोन समय? आठ समयाचा कारमान, 8 समयाची समुद्घात अवस्था आहे ती. त्या 8 समयातले कोणते 2 समय औदारिक मिश्र असेल? प्रतर कपाटचे 2, कपाट प्रतरचे 2 आणि लोकपुरणचा 1 याच्यामध्ये कारमान काय योग? प्रतरचे 2 आणि लोकपुरणचा 1 याच्यामध्ये कारमान काय योग? आणि दंडचे 2 आहे त्यामध्ये मिश्र काय योग? जेव्हा तो स्व क्षेत्रात आहे म्हणजे स्वतः समुद्घाताला सुरुवात केलेली आहे त्यावेळेला त्याचा औदारिक काय योग? दंड अवस्थेमध्ये मिश्र काय योग? प्रतर अवस्थेत आणि कपाटमध्ये 2 कपाटाचे समय मिश्र घ्यायचा. दंड मध्ये औदारिक काय योग आहे आणि 2 कपाटचे समय त्याच्यामध्ये मिश्र घ्यायचा. म्हणजे कसं घ्यायचं? दंडचा औदारिक काय योग, कपाटचा मिश्र, प्रतर लोकपुरण प्रतर कारमान, परत कपाट मिश्र आणि परत मूळ शरीर त्याच्यामध्ये दंड आणि मूळ शरीर त्याच्यामध्ये औदारिक काय योग. अशा तऱ्हेने हा कारमान कायोग, औदारिक कायोग, औदारिक मिश्र हा तिथे लावायचा. वैक्रियक मिश्र मध्ये कसा लावू? मनुष्य आणि तिर्यंचे जेव्हा देवगतीत जातील त्यावेळेला त्यांचं वैक्रियक मिश्र होईल. मनुष्य आणि तिर्यंच जेव्हा शुक्ललेशा वाले देव में उत्पन्न होते है त्यावेळेला त्यांचा वैक्रियक मिश्र काय योग राहील. आणि आहारक मिश्र की ज्या वेळेला मुनी आहारक शरीराच्या उत्पन्न होतात आहे त्यावेळेला त्यांचा आहारक मिश्र काय योग राहील. मग त्यांना ती निवृत्त अपर्याप्तक अवस्था समजायची जेव्हा शरीर निर्मिती होती आहारक शरीराची. हो, तेव्हा मिश्र समजायची. आणि निवृत्त अपर्याप्तक मिश्र कोणती राहील आता या ठिकाणी? आहारक मिश्र राहील. आहारक मिश्र म्हणजे आहारक आणि औदारिक अशी मिश्र राहील. हे पहा, औदारिक मिश्र मध्ये मिश्र कोणती राहील? औदारिक आणि कारमान ही मिश्र राहील. वैक्रियक मिश्र मध्ये वैक्रियक आणि कारमान अशी मिश्र राहील. आणि आहारक मिश्र मध्ये औदारिक आणि आहारक अशी मिश्र राहील. बरोबर, ठीक आहे. नंतर प्रश्न तिसरा, शुक्ललेशा में कारमान का योग किस किस गुणस्थान में पाया जाता है? शुक्ललेशा कारमान का योग आता आपण बघितलं. शुक्ललेशेमध्ये एक तर पाहिलं आपण स्थान 13व्या कारमान का योग गुणस्थानात 13व्या गुणस्थानात समुद्घात. 13व्या गुणस्थानात. आता बाकीचे अजून विग्रह गतीमध्ये राहील. विग्रह गतीमध्ये जे जीव आता असतील आणि ते आता कुठे उत्पन्न होणार आहे? मनुष्यामध्ये, देवामध्ये, मनुष्यामध्ये किंवा देवपर्यायीमध्ये. म्हणून पहिले, दुसरे आणि चौथे गुणस्थान वरती शुक्ललेशा वाले विग्रह गती में स्थित देव में उत्पन्न होते समय, देवांमध्ये जर ते उत्पन्न होणार असेल तर त्या ठिकाणी कारमान काय योगामध्ये त्यांची शुक्ललेशा राहील. म्हणजे एखादा इथे मंद परिणाम असताना अत्यंत मंद परिणामामध्ये ज्याचा मृत्यू झालेला आहे हा जीव आता देवगतीमध्ये जन्म घेणार आहे, वैमानिक देवांमध्ये जन्म घेणार आहे, भवनत्रिकात नाही. कारण भवनत्रिकामध्ये विग्रह गतीमध्ये शुक्ललेशा राहणार नाही. वैमानिक देवांमध्ये तो जाणार आहे. त्या देवांना विग्रह गतीमध्ये म्हणजे कारमान काय योग असताना ही लेशा त्या ठिकाणी राहू शकते. दुसरं, सम्यक दृष्टी देव विग्रह गती से जब मनुष्य पर्याय में उत्पन्न होते है. आता या ठिकाणी मात्र सम्यक दृष्टी देवच घ्यायचे, मिथ्या दृष्टी देव घ्यायचे नाही. कारण मिथ्या दृष्टी देवांचं आयुष्य संपत असताना त्यांना काय होते? आकुलत्या होते, मरत विलाप करत अशा प्रकारचा त्यांचा जन्म होतो. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांची शुक्ललेशा राहू शकत नाही. त्यांच्या परिणामांमध्ये संक्लेशता येते, म्हणून त्यांची लेशा बदलते. म्हणून ती न घेता सम्यक दृष्टी देवांची घ्यायची. आणि तिसरं आत्ता जे लावलं 13व्या गुणस्थानामध्ये केवली समुद्घातकी अपेक्षा प्रतर आणि लोकपुरणच्या अवस्थेत म्हणजे 3 समय पर्यंत.
प्रश्न, क्या ऐसे कोई शुक्ललेशा वाले जीव है जिनके चक्षु दर्शन नहीं होता है? चक्षु दर्शन ज्यांचं होणार नाही, म्हणजे केवळ दर्शन प्राप्त झाल्यावर, म्हणजे 13व्या गुणस्थानातील. हा 13व्या गुणस्थानामध्ये जेव्हा आता त्यांना केवळ दर्शनाची प्राप्ती झालेली आहे, त्यावेळेला त्यांचं शुक्ल दर्शन चक्षुदर्शन होणार नाही. आणि एकेंद्रियादी आणि 3 इंद्रियापर्यंतच्या जीवांना पण चक्षुदर्शन असत नाही, परंतु त्यांची शुक्ललेशा असत नाही, आपण राहत नाही. पंचेंद्रिय जीव म्हणून ते घेतलेले आहेत जीव ना फक्त. पंचेंद्रिय जीव घेतले, त्यामुळे ते जीव आम्हाला गर्भित करायची गरज नाही. आणि 14वें गुणस्थानवरती और सिद्ध भगवान के भी चक्षु दर्शन नहीं होती, लेकिन उनके लेशा भी नहीं होती, इसीलिए यहाँ उनका ग्रहण नहीं किया. म्हणजे कोण घ्यायचं? फक्त 13व्या गुणस्थानवरती जीव जे आहेत ते त्या ठिकाणी घ्यायचे. हा, संयोग केवली अवस्थेमधला. शुक्ललेशा वालों के निवृत्त अपर्याप्तक अवस्था किस किस गुणस्थान में होती है? शुक्ललेशा वाले निवृत्त अपर्याप्तक अवस्था, आता कारमांड पाहिली, त्यानंतर होणारी निवृत्त अपर्याप्तक अवस्था किती गुणस्थानात आणि कधी कधी राहील? पहिल्या गुणस्थानात राहू शकते, दुसरा, चौथा, 6वा आणि 13वा. 6वा आणि 13वा. 6व्यामध्ये औदारिक मिष्टकाय योगाच्या अपेक्षेने निवृत्त अपर्याप्तक अवस्था राहील आणि 13व्यामध्ये देखील त्यांची निवृत्त अपर्याप्तक अवस्था राहील. शुक्ललेशा वालों के कितनी संज्ञाएं होती है? शुक्ललेशा वाले संज्ञा किती राहतील? किती किती स्थानांचं कॉम्बिनेशन बनेल? पहिलं गुणस्थान असेल तर 4ही संज्ञा त्यांना राहील. म्हणजे पहिलं स्थान सांगितलं 4 संज्ञारूप, 3 संज्ञारूप, 2 संज्ञारूप आणि 1 आणि 5 असे बनतील. 4 संज्ञारूप असेल तर 6व्या गुणस्थानापर्यंत. नंतर 3 संज्ञा असेल तर 7वा आणि 8वा 7व्या आणि 8व्या गुणस्थानात. 2 असेल तर 9व्या गुणस्थानात. 1 असेल तर 9व्याच्या अवेद भागात आणि 10व्या गुणस्थानात. अवेद भागापासून सुरू होईल ना, म्हणून अवेद भाग आणि 10व्या गुणस्थानात. आणि संज्ञा तीच असेल तर 11 आणि 12व्या 11व्या, 12व्या, 13व्या गुणस्थानात. शुक्ललेशा वाले संज्ञातीत जीवों के कितने उपयोग हो सकते हैं? कमीत कमी असेल तर 2च राहील. 2च राहील. एक केवळ ज्ञानोपयोग आणि केवळ दर्शनोपयोग 13व्या गुणस्थानात. अधिकात अधिक असतील तर 9 पाहायला ना आपण. 5 ज्ञानोपयोग घेतले आणि 4 दर्शनोपयोग घेतले. 5 आणि 4 आणि इकडे 5 आणि 4. मती अति 5 ज्ञानोपयोग शुक्ललेशावाले आणि चक्षुदर्शन. आपण इकडे पाहिले ना 9. नाही 9 पाहिले, पण 7 घ्यावे लागतील ना ज्ञानोपयोग जास्तीत जास्त. आपल्याला एकच केवळ ज्ञानोपयोग काढावा लागेल, 7 ज्ञानोपयोग घ्यावे लागतील. कुज्ञान पण घ्यावे लागतील ना. नाही, संज्ञातीत जीवों के विचारलाय. नाही हो, असा प्रश्न आहे. संज्ञातीत जीवों के विचारलाय ते, म्हणून संज्ञा जिथे नाही त्या जीवांचे विचारलंय. मी तेच म्हटलं, नाही तर आपल्याला इकडे 7 ज्ञानोपयोग लावावे लागले असते ना. ते नाही, संज्ञातीत जीव घेतलेले आहे, संज्ञातिक जीव घेतलेला आहे, म्हणून मती आधी 5 ज्ञानोपयोग. 11व्या गुणस्थानात संज्ञा कुठे गेली? 10व्यामध्ये, 11व्या मधला. हा, आणि 11 पासून घेतले आणि चक्षु दर्शनादी घेतले. म्हणून अशा प्रकारचे लावलेले आहे. शुक्ललेशा वाले जीवों के कौन कौन से अविरतियां होती है? शुक्ललेशा वाल्यांना अविरती किती राहतील? पहिल्यापासून 4थ्या गुणस्थानापर्यंत सगळ्या राहतील. 4थ्यापर्यंत सगळ्या राहतील. 5व्यात 1 कमी होईल. 5व्यामध्ये 1 कमी होईल. त्रसकायिक जीवाच्या विराधना न करणे 1 कमी होईल. नंतर 6व्यापासून
सहाव्यापासून कोणत्याच नाही राहणार, सगळ्याच कमी कोणत्याच होतात. नाही अविरत. आता कोणतीच राहणार राहील नाही. ते सगळ्याच 6व्यापासून घेऊन गेले. 13व्यापर्यंत कोणतीच अविरती आता राहणार नाही. राहणार नाही. आणि 14वें गुणस्थान और सिद्ध भगवान के भी अविरतियां नहीं है, लेकिन उनके लेशा भी नहीं है. समुच्चय प्रश्न, क्या साधु के भी कृष्णादि लेशाएं हो सकती है? त्यांनाही साधूंना कृष्णादि लेशा असू शकतात का? आता आपण बघितलं शुक्ल लेशा असू शकते का मिथ्यात्व अवस्थेत. आता प्रश्न आहे उलटा, की साधूंना कृष्ण लेशा कशी काय राहू शकेल बा? त्यांना तर शुभच लेशा राहायला पाहिजे. आणि तसंही व्रत ग्रहण केले की परिणामांमध्ये मंदता येते, आणि मंदता आल्यानंतर काय आहे, त्यांची लेशा ही मंद होत जाते. मग त्यांना कृष्णादी लेशा संभवू शकतात का? आणि आपल्याला एखादं असं उदाहरण माहिती आहे का की ज्यांची कृष्णादी लेशा झालेली असू शकते? द्विपायन मुनी. उदाहरण तर सगळ्या द्विपायन मुनींचं आहे. द्विपायन, कारण आपल्याला हे द्विपायन मुनींचं उदाहरण माहितीच आहे. कारण कसं आहे, मुनी होते, आणि कोणते मुनी होते? भावलिंगी मुनी होते. 12 कषायांचा त्यांचा अनुदय होताच, आणि 12 कषायांचा अनुदय असताना घोर तपश्चरणाच्या माध्यमातून त्यांना तेजस वृद्धीची प्राप्ती 7व्या गुणस्थानात झाली होती. प्राप्ती होताना हे ठरत नाही किती शुभ तेजस राहील की अशुभ तेजस राहील, हे ठरलं नाही आहे तिथे. त्यांचं गुणस्थान 7वंच आहे. 6व्यात आले समजा, 6वं 7वं असं गुणस्थान त्यांचं सुरू आहे. पण तीव्र क्रोधाचा आवेग इतका आला, आणि त्यावेळेला त्यांना आयुबंध 7व्यातही 6व्यात झालेला आहे. त्यांनी देव आयु, उत्कृष्ट देवायू बांधलेली आहे असा उल्लेख आहे. पण आता कोणती नेमकी? कदाचित 9 अनुदिश 9 अनुत्तर म्हणजे 5 अनुत्तर मधली पण असू शकते, पण असा एकदम खात्रीलायक उल्लेख माहिती नाही. तर एवढी उत्कृष्ट आयु त्यांनी देव पर्यायी मध्ये बांधली, म्हणजे नवग्रैवेकाच्या पण वरची आयु बांधली. आणि असं असताना सुद्धा केवळ तीव्र क्लेशेच्या अधीन होऊन त्यांचं गुणस्थान बदललं. त्या आवेगामध्ये ते काय झाले, खाली पतित झाले, आणि पतित होता होता कुठपर्यंत? पहिल्या गुणस्थानापर्यंत आले. लेशा बदलली, सगळं बदललं, आणि काय झालं, ते जे काही भवनवास याचे वैमानिक जातीचे देव होणार होते, देवायुत तर बंद नाही झाली, बदलली नाही, कारण देवायुत संक्रमण होत नाही. पण देवायुत संक्रमण न होता देखील त्यांची आयु जी झाली ती अग्निकायिक म्हणजे अग्निकुमार देवांमध्ये ते उत्पन्न झाले. अग्निकुमार जातीचे देव म्हणजे भवनवासीचा भेद, त्यामध्ये ते उत्पन्न झाले. म्हणजे अशा प्रकारे साधूंच्या जीवनांमध्ये देखील हे परिवर्तन घडू शकतं. त्यांचं गुणस्थानच तिथे बदललेलं आहे. पण आता साधू अवस्थेत आहे आणि त्यांना कृष्णलेशा असेल का, हा प्रश्न आहे. हे तर झालं, ते खाली आले, बदलली त्यांची लेशा. आणि या ठिकाणी बकुश आणि प्रतिसेवना कुशील मुनींचे भेद आहे 5 है ना. बकुश, कुशील, निर्ग्रंथ, स्नातक, पुलाक, भेद पुलाक, पुलाक, बकुश, कुशील, स्नातक आणि निर्ग्रंथ, हे 5 त्यांचे भेद आहे. आणि त्यामधले बकुश आणि प्रतिसेवना कुशील साधू उपकरणों के प्रति आसक्ति की संभावना होने से कदाचित आर्तध्यान संभव है. म्हणजे त्यांना आपल्या पिच्छी आणि कमंडलू बद्दल त्यांच्या अंतरंगामध्ये त्या 2 वस्तूंबद्दल देखील आसक्त भाव असू शकतो. एखाद्या वेळेला जर मुनींच्या कमंडलू मध्ये बदल झाला, पिंचित तर जनरली बदल होऊ शकत नाही, कारण पिंचित त्यांना सतत जवळ बाळगावी लागते. कमंडलू ते इतरत्र ठेवतात. कमंडलूत बदल झाला किंवा एखाद्या वेळेला त्यांचं पुस्तक जर कोणी दुसऱ्याने घेतलं तर त्यांनाही कदाचित त्या म्हणजे उपकरण कुशील वगैरे असे भेद आहे त्याचे, त्यामुळे त्यांना त्या वस्तूंविषयीची आर्त ध्यानाचा परिणाम त्यांच्याही जीवनात येऊ शकतो. लेशा गुणस्थान बदललेलं नाही आहे,
आणि तरी देखील तशा प्रकारचा आर्त परिणाम त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकतो आणि त्या अवस्थेत त्यांना देखील अशा प्रकारच्या अशुभ लेशा होणं संभवनीय आहे. भावेन ते उपशम शुक्ल लेशाओ प्रमत्त संयतो के भाव से 3 शुभ लेशाएं ही होती है. अतः साधु के अशुभ लेशाएं भजनीय है. भजनीयचा अर्थ काय समजतो? अशुभ लेशाएं भजनीय है म्हणजे काय? होऊ शकतात. हा, होऊ शकतात, होतीलच असं नाही, होऊ शकतात किंवा होणार पण नाही. जेव्हा भजनीय हा शब्द वापरला जातो तेव्हा दोन्ही पॉसिबिलिटी गृहीत धरायच्या. एक घेऊन घेऊ. किन किन जीवों के पर्याप्त होने के बाद शुभ लेशाएं ही होती है. कोणत्या जीवांना पर्याप्त अवस्था प्राप्त झाली की नियमपूर्वक शुभ लेशाच असते? वैमानिक देव. वैमानिक देव, भवनत्रिक देव भवनत्रिक देव आणि भोगभूमीवाले भोगभूमीज वाले, भोगभूमी मधले असो की सुभोगभूमी मधले असो, दोनही ठिकाणी ते पर्याप्त झाल्यानंतर त्यांना लेशा शुभ लेशाच असते. भवनत्रिकामध्ये जन्म घेताना लेशा त्यांची अशुभ असू शकते, पण त्या ठिकाणी पर्याप्त झाल्यानंतर त्यांना पीत पद्म आणि शुक्ल या 3 लेशांपैकीच लेशा असतात. भोगभूमीमध्ये आणि कुभोगभूमीमध्ये देखील पर्याप्त अवस्थेमध्ये त्यांना 3 शुभ लेशाच असतात. वैमानिक देवों की पर्याप्त अवस्था में भी शुभ लेशाएं होती है, लेकिन उनके निवृत्त पर्याप्त अवस्था में भी शुभ लेशाएं ही है, इसीलिए उनका यहाँ पर ग्रहण नहीं किया. त्यांनी उत्तर दिलं की त्या ठिकाणी त्यांची अपर्याप्त अवस्थेपासूनच शुभ लेशा झालेली आहे, म्हणून त्या जीवांना सोडून, म्हणजे यांची पहिल्यांदा कोणती लेशा आहे? अशुभ लेशा आहे. अशुभ लेशा असताना देखील पर्याप्त झाल्यानंतर नियमाने त्यांना शुभ लेशाच होणार आहे, कारण त्या त्या आयुमध्ये त्या त्याच लेशेचा तो परिणाम अनिवार्य रूपाने सांगितलेला आहे. इथे थांबू आपण आज. स्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोहे सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.